विजेत्या टीमना सूचित करण्यात येते की मैदानामध्ये लॉस पडत आहे सर्वांच्या समोर. नंतर कोणाचाही आक्षेप स्वीकारला जाणार नाही. सर्व दोन दोन चिठ्ठ्या करायच्या. त्यामुळे साई क्रीडा मंडळ कडुआ ये सेलू मनोज सातारा, नागेश्वर संघ औंढा, जय हनुमान संघ बाबली, जय हनुमान संघ महारी, सुखदेवानंद संघ भांडेगाव, अकोला संघ, स्वराज क्रीडा मंडळ इसापूर आणि जय सेवालाल संघ सिद्धेश्वर. आणि आता या दोन्हीतून जे जिंकल ते एक टीम मतदार राहील. फक्त हे विजय संघ आहेत. हे आता जे 10 सैनिक हे विजय संघ आहे. त्यातले एक एक खेळाडू इकडे या तुम्ही स्टेजपाशी. हा सामना 10 आणि 5 मिनिटाचाच आहे. दोन्ही संघांनी शांततेत खेळायचं. पंचाचा निर्णय अंतिम राहील. यू 4 नंबरचा केली तांडाचा खेळाडू वाखारी संघावर रेड करत आहे. अतिशय चपळ आणि उत्कृष्ट असा हा चिव आहे. आता चांगलं उजळलेलं आहे दिसतंय सर्व. वाखारी बी वर्सेस तांडा अतिशय उत्कृष्ट चालू आहे या दोन्ही संघाचा. दोन्ही संघाने आतापर्यंत आपलं खातं खोललेलं नाही. बोनस पॉईंट वाखारी यांनी एक बोनस पॉईंट घेऊन आपलं खातं खोललेलं आहे. वाखारीचा खेळाडू पिढी तांड्यावर रेड करत आहे. उत्कृष्ट अशी रेड आहे. वाटासाठी घरी 2 गुण. केळी तांड्याने आपलं खातं खोललेलं नाही. 8 नंबरचा खेळाडू केळी तांडा येथे ऑफ टाइम मध्ये लॉस पडणार आहेत. विजेत्या संघांनी स्टेडियम जोडून थांबायचं आहे. अतिशय उत्कृष्ट असा हा सामना चालू आहे. आर्किटेक्टचा सामना. केली तांडे शिव चपळ आणि उत्कृष्ट असा खेळाडू आहे. बघूया आपल्या संघाचं खातं खोलतो का तो. वाखारीची गुणसंख्या 2. केळी तांड्याने आपलं खातं खोललेलंच नाही.
तिथं लावलं होतं रोप भैया गहू किती वाखारी संघ गुणसंख्या 3 आणि जीवना आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे. तू काय केळी तांडा 1 गुण खातं खोललेलं आहे. वाखारी 3 केळी तांडा 1. मी काय नाही भाऊ युट्यूबर वाखारीचा 7 नंबरचा खेळाडू दुसरं कबड्डी बिबडी खेळत नसतो रेड करत आहे. केळी तांड्या संघावर उत्कृष्ट आणि चपळ रेड आहे. कळते काय अतिशय अटीतटीचे हे सामने चालू आहेत आणि शांततेत सामने चालू आहेत. केळी तांड्याचे चिव अतिशय चपळ खेळाडू आहे आणि 1 गुण घेऊन वापस आलेला आहे. केळी तांड्याची गुणसंख्या झालेली आहे 2. वाखारीची गुणसंख्या आहे 3. वाखारी संघावर अतिशय उत्कृष्ट असा हा अटीतटीचा सामना आहे. 3-2 गुण संख्याची आहे. वाखारी 1 गुण केळी तांडा आणि याचबरोबर गुणसंख्या ही बराबर झालेली आहे. दोन्ही संघाची गुणसंख्या 3-3 आहे. वाखारी 1 बोनस पॉइंट. गुणसंख्या झालेली आहे वाखारी 4 केळी तांडा 3. सर्व प्रेक्षक टेन्शन मध्ये. टाइम ऑफ 1 पॉइंट वाखारी. वाखारीची गुणसंख्या आहे 5. केळी तांड्याची गुणसंख्या आहे 3. 2 गुणाचा फरक वाखारी आणि केळी तांड्यामध्ये. पडत आहेत आता. सोनू या दोन्ही संघाला सूचित करण्यात येते की आपण ताबडतोब मैदानावर यायचं आहे. सोनू वर्सेस औंढा नागनाथ.
या दोन्ही संघांना पुन्हा पुन्हा सूचित करण्यात येते की आपण आपले खेळाडू घेऊन लवकर मैदानावर यायचं आहे. हो आता वाखारी गुण संख्या 5, केळी तांडा गुण संख्या 3, 2 गुणाचा फरक आहे. सुंदर पकड केलेली आहे केळी तांड्याने. अतिशय उत्कृष्ट असा सामना. यावेळेस तुमचं काही ग्रह धरल्या जाणार नाही, त्यामुळे तुम्ही तयारीत राहा. सोलू मानवत औंढा नागनाथ वर्सेस सोलू मानवत यांचा आज सामना होणार आहे. त्यांनी तात्काळ मैदानावर यायचं आहे. सोलू मानवत वर्सेस औंढा नागनाथ. राहुल घाटगे मानवत, नागराज औंढा या दोन्ही कप्तानांना सूचित करण्यात येते की आपला संघ घेऊन आपण लवकरात लवकर मैदानावर यायचं आहे. अतिशय अटीतटीचा सामना. वाखारी 5 गुण, केळी तांडा 4 गुण. उत्तम असे रेट वाखारी संघावर. वापस झाली आहे. जीवची जर पकड केली तर कृष्णा पाटील करावी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे पकड करणाऱ्याला. जीवची पकड करणाऱ्याला 100 रुपयाचं पारितोषिक कृष्णाराव करावी पाटील यांच्याकडून. अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे. केळी तांडा 4 गुण, वाखारी 5 गुण. हॅलो बाला, आता निमकेशच्या गाड्या पाहू. आता इथून निमकेश खास चालू होणार आहे याच्यात डबल खेळणार. हां, सिंगल झाले निमकेश आता डिस्कच्या गाड्या ना त्या डबल अतिशय अटीतटीचा सामना. केळी तांडा 4 गुण, वाखारी 5 गुण. 1 गुणाचा फरक आहे. शेवटचे 5 मिनिट.
असं घ्यायचं. औंढा नागनाथ नागराज कप्तान नागराज यांना विनंती की आपण आपला संघ घेऊन ताबडतोब मैदानावर यायचं आहे, कारण आता कुठलाही वेळ ग्रह धरला जाणार नाही. आपण आपला संघ घेऊन ताबडतोब यायचा आहे मैदानावर. सेलू मानवत वर्सेस औंढा नागनाथ दोन्ही संघांना पुन्हा पुन्हा सूचना करण्यात येते की आपण आपला संघ घेऊन मैदानावर यायचा आहे. अतिशय उत्कृष्ट असा सामना चालू आहे. चिवची पकड करणाऱ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक कृष्णा पाटलाकडून आलेला आहे. शेवटचे 4 मिनिट राहिलेले आहेत या संघासाठी आणि या खूपच अटीतटीचा सामना. त्यांना 4 गुण वाखारी 5 गुण एका गुणाच्या फरकानं हा सामना चालू आहे. उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. शिव आपल्या संघासाठी काय करतो बोलतो. शिव जिरेल वाखारी संघावर अतिशय चपळाचा हा शिव आहे. अतिशय हुशारीनं हा सामना खेळला जात आहे. शेवटचे 3 मिनिट राहिलेले आहेत. दोन्ही संघांना सूचना. शेवटचे 3 मिनिट एका गुणाच्या फरकानं हा खेळ चालू आहे. केळीतांना 4 गुण वाखारी 5 गुण. केळीतांना 8 नंबरचा खेळाडू चढाई करून गेलेला आहे वाखारी संघावर. औंढा नागनाथ संघ तसेच सेलू मानवत संघ आलेले आहेत का? त्यांनी ताबडतोब मैदानावर यायचं आहे आणि आले असे तर आम्हाला सूचना करायची. औंढा नागनाथ संघ वर्सेस सेलू मानवत. शेवटचे 2 मिनिट राहिलेले आहेत या संघासाठी. शेवटचे 2च मिनिटाचा गेम राहिलेला आहे. तरी सर्वांनी औंढा नागनाथ संघ तसेच सेलू मानवत संघ या दोन्ही संघांनी ताबडतोब मैदानावर यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट अशी रेड आहे शिवची आणि शिवच्या पकडीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे कृष्णा पाटलाकडून. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. वाखारी संघ 6 गुण केळताना 4 गुण आणि अतिशय स्पष्ट पकड झालेली आहे. 1 गुण वाखारीची गुण संख्या 7 केळताना 4. औंढा नागनाथ संघ वर्सेस सेलू मानव संघ आलेले आहेत का? कृपया आपण मैदानावर यायचं आहे. सेलू मानवत वर्सेस औंढा नागनाथ दोन्ही संघांना पुन्हा अर्ध्या तासापूर्वी सूचना करतो आम्ही. आपण आपले संघ घेऊन लवकरात लवकर मैदानावर यायचं आहे.
वाखारीची वाढती गुण संख्या 8 24 आणि हा मॅच संपलेला आहे. 9 गुणांनी हा मॅच वाखारी यांनी जिंकलेला आहे. आणि चिवची पकड केलेले वाखारीचे जे कोणी प्लेयर आहे त्यांनी त्यांचं बक्षीस घेऊन जावं इकडे येऊन. वाखारीचे प्लेयर चिवची पकड करणारे त्यांनी येऊन त्यांचं बक्षीस घेऊन जायचं.